तव तेजाचा एक अंश दे, तव धैर्याचा जरा स्पर्श दे, स्पर्शातून त्या दाही दिशा द्रुत, उजळून टाकू पुसू पाणीपत. जय शिवराय मित्रांनो, मी शिवव्याख्याता मधुकर बोडके आणि आपण वाचतोय डॉक्टर राज जाधव लिखित बहिर्जी नाईक ही कादंबरी. कथेचे निवेदक आहेत बहिर्जी नाईक. सिद्धीच्या शामियान्याजवळ जल्लोष सुरू झाला होता. गनिमी घोषणा ऐकू येऊ लागल्या. ती आमच्यासाठी इशारत होती. शिवाची पालखी सिद्धीच्या शामियान्याजवळ पोचल्याची कसलाही वेळ न दवडता आम्ही जंगलात पसार झालो. पाऊस बरसू लागला होता. पडत्या पावसात कुठे घोट्या इतका तर कुठे गुडघ्यापर्यंत चिखल साठला होता. त्या चिखलात काटे कुठे मिसळले होते. वाट भयंकर अवघड होती आणि तसा वाटेवर सुद्धा राजांनी पालखी नाकारली होती. पालखीने आपला वेग मंदावेल म्हणून राजे आम्हा सर्वांसोबत पायीच निघाले होते. अंधारातून जंगलाची अवघड वाट चालताना कोणाला काटे रुतत होते, कोणाला खरचटत होते. पाण्याच्या आणि खड्ड्यांचा अंदाज न आल्याने कोणी धडपडून पडत होते. काटेरी झाडामुळे अंग सोलपटून निघत होते. पडणे, धडपडणे, खरचटणे, लागणे हे अगदीच सामान्य झाले होते. मी मात्र राजांच्या पुढे चालत होतो. मी जिथे पाऊल ठेवेल तिथे त्यांना पाऊल ठेवण्याची विनंती करीत होतो. परंतु राजांना ते सुद्धा नको होते. त्या रात्री राजे स्वतःचे राजेपण बाजूला ठेवून आमच्यासोबत त्या अवघड वाटेवर चालत होते. पांडवदऱ्याच्या बाजूला अतिशय कठीण जंगल पार झाल्यानंतर कुंभारवाडी, खोतवाडी, चाफेवाडी जरा जवळ, परंतु अत्यंत अरुंद वाट लागली. त्या मानाने ती वाट जरा सोयीची होती. जसजसे आम्ही पुढे जात होतो मावळे थकत होते. आराम करायची इच्छा आणि गरज सर्वांनाच होती, परंतु तशी ती वेळ नव्हती. मांडलाईवाडी, आंबेवाडी, मसवडेच्या डोंगर कपाऱ्यातून थकलेल्या शरीराने चढउतार करीत माणगाव मागे टाकून शेवटी आम्ही पांढरपाणी जवळ आलो. जमेची बाजू म्हणजे पावसाने मोकळी दिली होती. थोड्या वेळात सूर्योदय होण्याचा संकेत दिसत होता. आपण बरेच पुढे आलो आहोत आणि ह्या थकलेल्या शरीराने पुढे जाऊ शकणार नाही. सर्वांना आरामाची गरज आहे हे ओळखून राजाने सर्वांना थांबण्याची इशारत दिली. पांढरपाणी गावातील घरातून पाणी मागवण्यात आले. पाणी पिऊन ताजेतवाने होण्याऐवजी सर्वांना सुस्तावल्यासारखे वाटत होते. रात्रभर केलेला तो थकवणारा प्रवास कोणाला जागचे हलवू नये असे वाटत होते. नाईक, जरा आराम केला तर? फुलाजी प्रभू एकदा राजांकडे बघत मला विचारू लागले. राजेसुद्धा माझ्याकडे बघत होते. मी काही दिवसापूर्वी ती वाट तुडवत पुन्हा वापस गेलो होतो, अंदाज घेण्यासाठी, म्हणून त्यांनी मला विचारले असावे. मी काहीच बोललो नाही, कारण माझे उत्तर नाही हेच होते. बसून चालणार नव्हते. फुलाजी, त्यांना काय विचारताय? नाईक अजून 4 दिवस असेच विना अन्न पाण्याचे चालत राहिले तरी थकायचे नाहीत. राजे मिश्किलपणे माझ्याकडे बघत बोलले. सर्वांच्या चेहऱ्यावर त्या वाक्याने आनंदाची एक हलकी लहर उमटली, परंतु ती जास्त वेळ टिकू शकली नाही. कुठून तरी कसला तरी आवाज आल्यासारखा भास झाला. तो भास नव्हताच, आमच्या मागून तो आवाज येत होता. पंचप्राण कानात एकवटून मी तो आवाज ऐकण्याचा प्रयत्न करू लागलो. दिन दिन चा अस्पष्टचा आवाज मला जाणवला. डोंगराच्या पलीकडून तो आवाज येत होता. थकलेले भागलेले मावळे ताडकन आपल्या पायावर उभे राहिले. थकवा कुठच्या कुठे निघून गेला. मी कसलाही विचार न करता धावत डोंगर चढून गेलो. त्या डोंगरावरून अंधारात कुठेतरी पेटलेले पलिते आमच्या मागून धावत येत होते. मी घसरत डोंग उतरून आलो. राजे, गनिम मागावर आलाय, निघायला पाहिजे, इथं थांबून चालणार नाही. राजांनी एकवार माझ्याकडे बघितले. किती असतील? राजांनी प्रश्न विचारला. नक्की सांगता येणार नाही, परंतु पलित्यांचा अंदाज बांधला तर आपल्यापेक्षा 5 पट असतील. मी माझा अंदाज वर्तवला. राजे एकवार मागून येणाऱ्या आवाजाच्या दिशेने बघत होते आणि एकवार माझ्याकडे. राजे अचानक चटका लागावा तसे बोलले. नाईक, चला, असे म्हणत राजे सरळ पुढे चालू लागले. कोणाला वेगळा आदेश द्यायची गरज नव्हती. राजेंच्या मागून सगळे धावत निघाले. थकवा कुठल्याच्या कुठे गायब झाला होता. थोड्या वेळेसाठी विसावलेले मावळे अंगात आणि पायात रुतलेले काटे काढत होते.
ते काम अर्धवट सोडून सर्वजण धावू लागले. त्यावरून एक निश्चित झाले. सिद्धीला राजे निसटल्याचे समजले होते. म्हणजे शिवाचे सोंग उघडे पडले की काय? नाही, खंडेराया, शिवाच्या जीवाचे रक्षण कर, मी मनोमन प्रार्थना केली. राजांकडे पाहिले. राजेसुद्धा शिवाचाच विचार करीत असावेत, कारण राजांचा चिंताग्रस्त झालेला चेहरा मला दिसत होता. आमच्या मागून येणारे कमीत कमी 2-3 हजार गनिम आमच्या पावलांचा माग काढत आले होते. पांढरं पाणी ओलांडून आम्ही धावाधाव करीत होतो. धनगरवाडीच्या पुढे डोंगराळ भागातून कशीबशी वाट काढीत आम्ही धावत होतो. घोडखिंड मार्गे विशाळगड कितीतरी जलद गतीने धावून गाठायचा म्हणजे तरी अजून 3-4 तास लागणार होते. पावले तेवढ्याच जलद गतीने धावत होते. त्याहून आधी गतीने विचारांचे चाक फिरत होते. तेवढ्यात विचारांचे चाक थांबवून हृदयाचे ठोके वाढणारा असाच दिन दिनचा आवाज दुसऱ्या बाजूने आला. तेव्हा मात्र सर्वांच्या डोळ्यासमोर काजवे चमकले. आम्ही घोडखिंड जवळ असताना आलेला आवाज हा दुसऱ्या बाजूने येत होता. राजाने माझ्याकडे पाहिले. मी राजांकडे पाहतच राहिलो. सर्वजण एकमेकांकडे पाहत होते. याचा अर्थ स्पष्ट होता. विशाळगडाकडे जाणाऱ्या दोन्ही वाटेने सिद्धीचे सैनिक आमचा पाठलाग करीत होते. आम्ही आलेल्या वाटेने शत्रूची एक तुकडी आमचा पाठलाग करीत होती आणि दुसऱ्या वाटेने शाहूवाडी, मलकापूर, रतनवाडी आणि आंबाघाट मार्गे सिद्धीची दुसरी तुकडी आमचा माग काढत आली होती. सिद्धी अतिशय हुशार आणि निष्णात सेनापती होता. राजे इथून सुटले तर विशाळगडाकडे जाणार हा अंदाज त्याने बांधला. ही त्याची पहिली हुशारी. आणि विशाळगड गाठायला 2 वाटा आहेत. त्या दोन्ही वाटेवर त्याने आपले सैनिक पाठवले होते. ही त्याची दुसरी चतुराई. राजे निघायला पाहिजे, चला लवकर, दोन्ही बाजूने आपला पाठलाग होतोय. राजे काहीच बोलले नाही. ते सरळ झपाझप पावले टाकीत पुढे चालू लागले. घोडखिंडीची अरुंद वाट आम्ही पार करीत होतो. तिथून सर्वांना एकत्र पुढे जाता येत नव्हते. दोन्ही बाजूला डोंगर आणि मध्ये अरुंद वाट. आंबा घाटातून येणारा आवाज वेगाने जवळ येत होता. त्या बाजूने हम रस्त्याने येणारा शत्रू नक्कीच घोड्यावरून आला असावा. अगदीच नव्या दम्याचे असणार होते. सर्वांना परिस्थितीचे गांभीर्य समजत होते, परंतु कोणीही काही बोलत नव्हते. होईल तेवढं लवकर पुढे जाणे इतके सर्वांना कळत होते. राजानं कुणीतरी मोठ्याने हाक मारली. राजासहित आम्ही सर्वांनी मागे वळून पाहिले. ते बाजीप्रभू देशपांडे होते. राजे, असं नाही चालायचं. गनिम दोहीकडून पाठीवर आहे. त्याची फौज आपल्याहून 10 पटीने मोठी असणार. आपण थकलेले. त्याची एक तुकडी घोड्यावरून आल्यानं नव्या दमाचे इरेला पेटलेले आहेत. गणित जुळणार नाही राज. आपण किती बी पळालो तरी कुठं ना कुठं ही चकमक घडणारच. त्यापेक्षा तुम्ही पुढं व्हा. मी काही शिवबंदी घेऊन गनिमाला रोखून धरतो. बाजीप्रभू अतिशय विश्वासाने बोलत होता. बाजी, त्याची गरज नाही. विशाळगड अवघ्या काही अंतरावर आहे. आपण पोहोचू. वेळ घालू नका. चला लवकर. राज, मी तेच म्हणतोय. ऐका माझं. उगाच वेळ वाया घालू नका. ही जागा बघा. दोन्हीकडून मोठा डोंगर आणि मधून ही अशी अरुंद वाट. राज, गनिम रोखून धरायला अशी नामी जागा पुढे मिळणार नाही. मला विश्वास आहे. मी इथं गनिम रोखू शकतो. आपल्याकडे 600 मावळे आहेत. मी आणि माझे 300 बांदल सैनिक इथे थांबतो. तुम्ही उरलेले 300 मराठे घेऊन गड जवळ करा. एकदा गडावर पोचलात की तोफेचे बार करा. तोवर गनिम एक पाऊलसुद्धा पुढे टाकू देणार नाही. वचन देतो. बाजी निक्षून बोलत होते, परंतु राजे काही केल्या तयार होत नव्हते. राजे तळमळीने बोलू लागले. बाजी, दोन्हीकडून येणाऱ्या फौजा एकत्र आल्या तर जवळपास 6-7 हजाराच्या वर सैन्य होईल. आम्हाला तुमचा जीव धोक्यात घालायचा नाही. आपला पाठलाग होतोय म्हणजे जीवा पकडला गेला असणार. एक जीव धोक्यात टाकून आम्ही पुढे निघून आलोय. आता आणखी कोणाच्या जीवाचा खेळ करून आम्हाला पुढेही सुखरूप जायचे नाही. राजांचा निर्धार झाला होता. शिवा पकडला गेला होता हे नक्की. सिद्धीने त्याच्यासोबत काय केले असेल ही चिंता राजांना त्यावेळी सतावत असावी. अजून 300 लोकांचा जीव धोक्यात टाकणे त्यांच्या स्वभावाला पटणारे नव्हते. राज, तुमच्या विना आता कुठे चालू लागलेले हे स्वराज्य पोरके होऊन जाईल. आम्ही असताना तुमच्या जीवाला काही झालं तर इतिहास आणि येणारा काळ आमच्या तोंडात माती घालेल. अहो, सह्याद्रीचे दगडधोंडेसुद्धा आम्हाला शिव्या शाप देतील. तुम्हाला सुखरूप ठेवण्यासाठी आमच्या जीवाचे बलिदान गेले तर हाच काय आमचे हजारो जन्म सार्थकी लागतील.
राजे, लाख मेले तरी चालतील, पण लाखाचा पोशिंदा मात्र जगला पाहिजे. वेळ घालू नका. माझी आण आहे तुम्हाला. वडिलकीच्या नात्याने तुम्हाला सांगतो, पुढे व्हा, नाहीतर या तुमच्याच कटारीने मी माझी छाती चिरून घेतो. मग मी मेल्यावर तुम्हाला पटेल ते करा. असे म्हणत बाजीने राजांच्या कमरेच्या शेल्यात खोवलेलं कट्यार उपसून हातात घेतली सुद्धा. बाजी प्रभूकडे मी त्यावेळी कितीतरी आदराने बघत होतो. मरण आले तरी चालेल, परंतु आपले राजे सुखरूप पुढे गेले पाहिजे हा निर्धाराची भावना त्यांच्या डोळ्यात दिसत होती. राजाने त्यांचे ऐकले नाही तर राजांच्या कट्यारीने ते आपली छाती चिरायला सुद्धा मागे पुढे बघणार नव्हते. राजाने बाजीचा हात धरला. बाजीच्या डोळ्यात डोळे घालून कातर आवाजात राजे बोलले, ठीक आहे, आम्ही जातो पुढे, पण याद राखा, तुम्ही इथे गनिमांना आडवे थांबता आहात हे काही लढून मरण्यासाठी नव्हे. तुम्हाला फक्त काही काळ गनिम रोखायचा आहे. आम्ही लगोलग गडावर पोचू आणि तत्काळ तोफांचे 5 भार करू. तोपर्यंत दगडधोंड्यांनी झाडाफांद्यांनी गनिम अडवा आणि तोफांची इशारत मिळाली की जंगलात पसार व्हा. जीवाला जीव देणारी एकही जीव आम्हाला गमवायचा नाही. बाजी आणि त्याच्या बांदल सैनिकांच्या चेहऱ्यावर समाधानाचे हसू फुलले होते. किती अजब घटना होती ती. ते सर्व राजांसाठी मरायला तयार झाले होते आणि तेही अगदी हसत हसत. बाजींना राजांचा होकार मिळाला होता. आम्ही तोच प्रयत्न करू, पण जोपर्यंत गडावरून तोफांचे बार ऐकू येत नाहीत, तुम्ही गडावर सुखरूप पोचल्याची इशारत मिळत नाही, तोपर्यंत एकही गनिम ही खिंड ओलांडून पुढे जाणार नाही. हा या बाजीचा शब्द आहे. बाजी अतिशय निर्धाराने बोलले आणि त्यांच्याच मुखातून हर हर अशी गर्जना बाहेर पडली. आम्ही सर्वांनी त्याला तसाच बुलंद प्रतिसाद दिला. महादेव. 2-3 वेळा ह्या गर्जनेचा पुनरुच्चार झाला. त्या आवाजात इतका निर्धार, इतकी ताकद आणि इतका जोर होता की ती गर्जना जर आमच्या पाठलाग करत येणाऱ्या गनिमांच्या कानावर पडल्या असतील तर त्यांनासुद्धा धडकी भरली असेल. बाजी मुजरा करण्यासाठी वाकले. हिरवागार गवताच्या रानात हवा संचारल्यावर गवताचे रान एकदम वाकावे तसे सगळे राजांना मुजरा करण्यासाठी वाकले. राजाने माझ्याकडे पाहिले. निघायला पाहिजे. मी वेळेचे महत्त्व जाणून होकारार्थी मान हलवली. नाईक, राजांची काळजी घ्या. बाजीनं माझ्याकडे बघून वडिलकीच्या नात्याने जणू आदेशच दिला होता. जी. त्यावेळी मी तेच बोलू शकलो होतो. कोणी कोणाशीच काहीच बोलले नव्हते. नजरा तेवढ्या मिळत होत्या आणि एकमेकांना अस्वस्थ करीत होत्या. एकमेकांचा निरोप घेत होत्या. एकमेकांची काळजी वाहत होत्या. त्या दिवशी घोडखिंडीत जो मूक संवाद घडला तो संवाद ती खिंड कधीच विसरू शकणार नाही. मनाच्या तळाशी कुठेतरी सर्वांनी परिस्थितीचे गांभीर्य कळून चुकले होते. बाजींना तर जणू त्याचा काळ दिसला होता. राजाकडे बघून त्यांच्या डोळ्यातून अश्रू वाहत होते, परंतु ते अश्रू दुःखाचे किंवा खेदाचे वाटत नव्हते. राजांना आपण पुन्हा बघू शकणार आहोत की नाही ही विवेचना त्यांच्या डोळ्यात स्पष्ट दिसत होती. मनाविरुद्ध निरोप घेऊन राजे, मी, कोयाजी सहित 300 मावळे, 300 मराठे तत्काळ खेळण्याजवळ करण्यासाठी दौडू लागलो. मागे बाजी, त्याचे बंधू फुलाजी, नव्या दमाचे रायाजी बांदल आणि त्यांचे 300 बांदल सैनिक खिंडीत राजांसाठी ढाल बनून आणि गनिमांसाठी कर्दन काळ बनून उभे राहिले होते. आम्ही रात्रभर भरल्या पावसात त्या अवघड जंगलातून आणि आड रानातून चिखल तुडवत उपाशीपोटी कधी चालत कधी धावत प्रवास करीत होतो. सकाळच्या प्रहरी बाजी आणि त्यांच्या फौजेला मागे सोडून आम्ही विशाळगड जवळ करण्यासाठी थकलेल्या शरीराने धावत होतो. पावसाने उघडीप दिली होती, पण ती काही आमच्या लेखी फायद्याची नव्हती. ढगांची 2 हात करून बाहेर आलेला सूर्य जणू रागात होता. तो त्या दिवशी अधिकच तळपत होता. त्याने आमची परीक्षा घ्यायची असेच ठरवले असावे. ओल्या जमिनीला भेदून त्याने हवेत तो उष्मा तयार केला होता. त्याने अंगाची नुसती लाही होत होती. मीठयुक्त घामांचा धारा पावसाने भिजून सुकत चाललेले कपडे पुन्हा ओले करीत होत्या आणि जंगलातून चालताना ओरंबाडलेल्या आणि ओरखडलेल्या जखमांवर मीठ सुळत होत्या. शरीर थकून गेले होते. पाय उचलण्याची ताकद नव्हती आणि मन मागे अडकून पडले होते. बाजीप्रभू आणि त्याचे 300 जिगरबाज बांदल त्या खिंडीत नाही तर मृत्यूच्या उंबरठ्यावर उभे होते. त्यांना तिथून सुखरूप बाहेर काढायचे असेल तर पायांना थकून चालणार नव्हते. जणू काय आमचे मन आमच्या शरीराला आदेशच देत होते. आज तुम्हाला थकता येणार नाही, थांबता येणार नाही
आज तुम्हाला अविरतपणे चालतच राहावे लागेल. होईल तेवढ्या लवकर गड जवळ करणे हेच आता आमचे ध्येय होते आणि आम्ही सर्वच त्या ध्येयासाठी धावत होतो. जवळपास 3 तासांची अविरत दौड करून जेव्हा दुरूनच आम्हाला विशाळ गडावर फडकणारा भगवा दिसला, त्या फडकणाऱ्या रंगाने आमच्या शरीरात वाहणारे चैतन्य सळसळू लागले. शरीरात ऊर्जेची भर पडली. आपण आमचे इच्छित गाठले म्हणून अजून वेगाने आम्ही विशाळगड जवळ करू लागलो. परंतु विशाळगड नजरेस पडल्यावर जो आनंद मनात उठत होता तो जास्त काळ टिकू शकत नाही. गडाच्या पायथ्याचे दृश्य बघून मनात चीड, राग, द्वेष, वैफल्य अशा अनेक भावना एकाच वेळी जाग्या झाल्या. नशिबाला दोष देवा की सिद्धीच्या चातुर्याचे दुश्मन असूनही कौतुक करावे हेच कळेना. सिद्धीसारखा रणनीती धुरंधूर सेनाने आम्हाला त्या दिवसापर्यंत मिळाला नव्हता. ज्या कुबीने त्याने पन्हाळ्याला मजबूत वेढा घालून संपूर्ण स्वराज्याचा प्राण कंठाशी आणला होता, तो तर या राजे बनून गेलेल्या शिवाला त्याने लागलीच ओळखले होते. इतकेच नाही तर राजे इथून निसटले तर कुठे जाऊ शकतात याचा त्याने अचूक अंदाज बांधला होता. दोन्ही वाटेवर फौज पाठवून आमचा पिछा पुरवला होता आणि ह्या सर्वांवर कळस म्हणून की काय या सर्व अडचणी पार करून अतिशय मोठे दिव्य करून आम्ही विशाळगडावर पोचलो. तरी गड चढू नये म्हणून याची त्याने आधीच तजवीज करून ठेवली होती. समोर जवळपास 1,500 शत्रूंची शिवबंदी आमच्या पाहुणचारासाठी सज्ज होती. सूर्यराव, जयवंत, हरामखोर राजांच्या तोंडून ती 2 नावे बाहेर पडली. मी राजांकडे पाहिले. राजे दातओठ खात त्या आडव्या आलेल्या फौजेकडे बघत होते. त्यांच्या डोळ्यात रक्त उतरले होते. त्यांना खिंडीत उभे असलेले बाजीप्रभू आठवले असावेत. आम्हाला समोर बघता समोरची फौज सावध झाली आहे हे आमच्या ध्यानी आले. ते ह्याच क्षणासाठी तिथे उभे होते, अगदी तयार. एकीकडे आम्ही थकून भागून रात्रभर प्रवास केलेले, अन्न पाण्या वाचून उपाशी 300 मावळे आणि समोर नव्या दमाची सज्ज अशी जवळपास 1,500ची फौज. त्यांची संख्या आमच्यापेक्षा 5 पट अधिक होती. आमच्याकडे अद्यावत हत्यारे नव्हती. नेहमीप्रमाणे गनिमी कावा करण्यासाठी अनुकूल अशी भौगोलिक परिस्थिती नव्हती. समोर आलेल्या संकटावर बुद्धिचातुर्याचे तोडगा काढायला वेळ देखील नव्हता. एरवी आम्ही तो युद्धप्रसंग टाळून जंगलात पसार झालो असतो, परंतु आम्हाला गड गाठून तोफांचे बार करायचे होते. त्या आवाजामुळे घोडखिंडीत उभे असलेल्या आमच्या जिवलग मावळ्यांचा जीव वाचू शकणार होता. आम्ही तिथून पळून जाऊ शकत नव्हतो. गनिमी कावा करण्याची ती वेळ नव्हती. कुठलेच सूत्र इथे जुळून येत नव्हते. फक्त एकच बाब जी आम्हाला अनुकूल होती ती म्हणजे आमचा महादेव, आमच्या शिवाजी राजा आमच्या सोबत उभा होता. आम्ही सर्वजण त्यावेळी राजांकडे बघत होतो. त्यांच्या आदेशाची वाट बघत होतो. राजे एकटक डोळ्यात अंगार भरून तो दूर उभा असलेला फौजेकडे बघत होते. अंग भरल्या डोळ्यांनी शत्रूकडे बघतच राजे गरजले, माझ्या सर्व मर्द मावळ्यांनो. प्रसंगी मृदू असलेल्या राजांचा आवाज त्यावेळी कळी काळाला सुद्धा घाबरून टाकेल असा भेदक आणि कठोर वाटला. विसरून जा कालची रात्र. विसरून जा अद्याप उपाशी आहोत, थकलो आहोत, जखमी आहोत. विसरून जा आपण संख्येने किती आहोत. विसरून जा शत्रूंची संख्या किती आहे. स्वराज्याची ज्योत पेटलेल्या आपल्या मनाला शरीराची काळजी वाहण्याची गरज काय. आपले 300 भाऊ आमच्यासाठी छातीची ढाल करून खिंडीत गनिम आडून उभे आहेत. आम्ही गडावर सुखरूप पोचावे म्हणून. परंतु नियतीला ते मंजूर नाही. शत्रूने आणि नियतीने आमची पुरेपूर परीक्षा घेण्याची ठरवलेच आहे. आम्हाला उगाचीच झालेला रक्तपात आवडत नाही. नरसंहार कधीच रुचत नाही. परंतु वेळ आलीच तर आमच्यासारख्या नरसंहार कोणीच करू शकत नाही. हेच आज आम्हाला दाखवून द्यायचे आहे. हर हर महादेव. क्रमशः. आणि हे विचारच घडवतील या संवेदनशील मनात क्रांती. राजे आहोत आम्ही, पण हात जोडून विनंती करतो, वेळ गेलेली नाही. जागे व्हा आणि आपल्या धमन्यांमध्ये जागवा मर्द मराठ्यांचं सळसळतं रक्त. अरे कोण होते माझे मावळे? ही सर्वसामान्य जनता. मी त्यांना अभय दिलं आणि त्यांनीच स्वराज्य घडवलं. माझ्या लेकरांनो, ही तीच वेळ आहे जशास तसं वागायची, महाराष्ट्र घडवण्याची, पुन्हा स्वराज्य स्थापन करण्याची. आम्ही रायरेश्वराच्या मंदिरात शपथ घेतलेली, तुम्ही शपथ घ्या. माझ्यासोबत म्हणा, हा महाराष्ट्र आपला आहे.
त्याचं रक्षण करणं, महाराष्ट्र अस्मिता राखणं हे माझं कर्तव्य आहे. बोला हर हर महादेव, हर हर महादेव.